एक आदर्श जीवन पद्धती कशी जगावी याचे मापदंड ते घालून देतात. इतकं सगळं आदर्श आहे आणि सगळं आदर्श यांच्या ग्रंथांमध्ये दडलेलं आहे. आणि हे सगळे ग्रंथ कुठल्या भाषेमध्ये आहेत तर संस्कृत भाषेमध्ये आहेत. जर पुढच्या सगळ्या पिढ्यांना संस्कृत पासून तोडलं तर आपोआपच या सगळ्या ग्रंथांपासून, या ज्ञानाच्या भांडारापासून पुढच्या सगळ्या पिढ्या दुरावतील आणि मग यांच्यावर राज्य करणं खूप सोपं होईल. आणि त्या पद्धतीने मॅकॉले कामाला लागला. मॅक्स मुलरने त्याला साथ दिली आणि मग 1818 नंतर 1818, 1918, 2018 200 वर्ष होऊन गेली. ज्यांना संस्कृत येत होतं त्या पिढ्या संपल्या. संस्कृतच्या जागी भारतामध्ये जे ब्रिटिशांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली त्या शिक्षणामध्ये इंग्रजी ही या मातीशी कुठलाही संबंध नसलेली भाषा आमच्या बोडक्यावर मारली. आम्हाला ते जबरदस्तीने शिकायला लावलं. नवे इंग्रजी शिकणं हे प्रतिष्ठेचं लक्षण वाटायला लागलं आणि अशा पद्धतीने या देशाचं वाटोळं व्हायला सुरुवात केली.